CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। आटपाडी तलाठ्यांच्या एजंटला लाच घेताना रंगेहात पकडले। जमिनीची नोंद करण्यास लाच मागितली होती। तलाठ्याने एजंटावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदाराच्या बक्षीसपत्राची नोंद करण्यास लाच मागणाऱ्या तलाठ्याने लाच स्वीकारणारा एजंट याला लाचलुचपत प्रतिबंधकाने रंगेहात पकडल्याने आटपाडी महसूल प्रशासनात खळबळ माजली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वडील यांनी त्यांच्या आईच्या नावे बोबेवाडी इथं जमीन बक्षीसपत्र करून दिलं होतं। सदर सातबारा सदर नोंद करून देण्यासाठी लोकसेवक सुधाकर कुंभार तलाठी खुर्द यांनी तक्रारदाराकडे 20,000ची लाच मागितली। तक्रारदारांनी लाचलुचपत विभाग सांगली यांच्याकडे तक्रार केली असता सुधाकर कृष्ण कुंभार तलाठी पिंपरी खुर्द यांनी तक्रारदार यांच्याकडून 20,000 रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाले। लाचलुचपत विभागानं सापळा रचून या महसूल विभागातील लोकसेवक सुधाकर कुंभार, बाळासो बापूराव पाटील राहणार पांढरेवाडी यांच्याविरुद्ध आटपाडी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई माननीय अमोल तांबे, पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक विजय चौधरी, अपर पोलीस उपायुक्त, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अजित पाटील, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, धनंजय खाडे, अतुल मोरे, ऋषिकेश वडनीकर, चालक अनिस वंटमोरे यांनी केली। यामुळे महसूल विभागात एकच खळबळ माजलेली आहे।